काय झालं बाबा, म्हातारीला तर रोज सकाळी सकाळी चहा लागती. आज काय म्हातारी उठली नाही का? आज चहा मागितली नाही म्हातारीनं. अरे म्हातारी मेली का काय? अरे बरं झालं म्हातारी गेली बाबा. अरे म्हातारी गेली वाटतं. आणि आता तर शेतातला हिस्सा भेटणार आहे. आणि आता शेती माझ्या नावावर होणार आहे. अरे बरं झालं बया म्हातारी गेली. म्हातारी गेल्यावर आता कोणाचाच भेव राहिला नाही. आणि आता मला ताने मारणारी बया गेली ना ग. आणि आता मला रोज रात्री भांडे धुवायची गरजच नाही. आणि आता मला 2 पोळ्या कमी टाकावं लागणार आहे ना. आणि आता मला मागून टोमणे देणार कोणीच नाही. अहो गेली माझी सख्खू सासू गेली. अहो गेली माझी सख्खी सासू गेली. अहो गेली माझी सख्खी सासू गेली. अहो गेली माझी सख्खी सासू गेली. कोणी पाहून घेऊन याच्या पहिले ना गण्याच्या बाप्पाला बोलायला लागन. अरे गण्याचे बाप्पा, हो गण्याचे बाप्पा, अरे इकडे या. अरे आई उठाना नाही ना, इकडे या ना. लयच कुच्च सून होती रे बाबा. मी मेल्यावर लयच कुसू राहिली. माझ्या 2 पोळ्या आणि माझी चहा कमी झाली. मग एवढं खुश होत असते का? अहो काय झालं, काय झालं, काहून रडू राहिली? हे पाना, अरे तुमची आई पाना रोज सकाळी सकाळी मला चहा बनायचं सांगायची. आणि आज उठलीच नाही बाबा. आज उठली नाही. तुम्ही म्हणलं पाहू आईला जाऊन. इथे उठू राहिले तर आई काही उठणच नाही ना बाबा. अरे आई, आई, अरे आई उठा. आई आई उठाना नाही. थांब मी डॉक्टरला फोन लावतो आणि विचारतो काय झालं. डॉक्टरला बोलू जरा. अरे हॅलो हॅलो, गावठी डॉक्टर बोलता का? अरे हा मी ना गणेशराव बोलतो, गणेशराव. ते यावर आपल्या घरी यावर, ते आपल्या वेळेला काहीतरी झालं ते पाहायला या बरं. हा, येतो मी थांबा 2 मिनिटातच आलो गणेशराव. अरे काय झालं गणेशराव, काय झालं, काहून एवढं अर्जंट बोलिलं? अरे पहा ना, हे आई उठणार नाही ना बाबा. काय झालं पहा जरा एकदा. अरे गणेशराव सॉरी राव, आता तुमची आई नाही राहिली बर का. आता आई गेली बर का. चला गणेशराव मी येतो बर का. सांभाळ बर का, सांभाळ. थांब आता पाहुणे रावला फोन लावा लागन आणि भावाला फोन लावा लागन आणि भावाला बोलून घ्या लागन बाबा आता. हॅलो हॅलो दादा, मी गण्या बोल राहिलो. गण्या, हा बोल ना. काय फोन केलं बोल. अरे मी बोल राहिलो, ते आपली आई आहे ना, आई वारली बर का. हा लवकर ये, तू लवकर ये. अरे कस काय झालं गण्या? अरे आत्ता आलो मी, आलो. थांब मी येऊ राहिलो बर का, येऊ राहिलो राव. भावाला लावलं आता. ते ढाकणे पाटीलला यायला त्याला सगळ्यात बोलायला लागन. हा हॅलो हॅलो, अरे ढाकणे पाटील मी गण्या बोल राहिलो. ते आपली आई आहे ना, आई वारली राव. या तुम्ही या इथं. हो या. हा लावला भावाला फोन. भाऊ म्हणतोय निघले म्हणून राहील ते, येऊ राहिला म्हणे. हा तुमचा भाऊ येऊ राहिला बरं का. आणि ते मोठं पण हेपल्याची गरज नाही बरं का. मोठं पण दाखवायचं नाही. हा पहिले सांगून देतो मी तुमच्या भावासमोर. सगळं जे काही अर्ध लावायचं बरं का. मोठं पण दाखवायचं नाही आपण. अरे हो ना, थांबतो जरा. तू येऊ दे, येऊ दे पहिले भावाला. पहिले येऊ दे, नंतर पाहते काय तर. का रे गण्या, कस काय झालं? हा कस काय झालंय? अरे रोज सकाळी उठायची आई, आज सकाळी उठलीच नाही बाबा. आणि सकाळी त्याला उठायला गेलं तर असं झालं. आता काय करतो बरं? आता झालं जाऊ दे. आता काय करतास, कसं करायचं आता? आणि मी काय म्हणतो, मी म्हणतो आपण काय आता हे झालं सगळं जाऊ दे. पण आता आपण अर्धा खर्च लावू बाबा. कसे म्हातारी 6 महिने तुझ्याकडे होती, 6 महिने माझ्याकडे राहिली. मग अर्धा खर्च लावा लागेल आपल्याला. अरे 6 एकर सोडून गेले ना मुर्दे हो मी तुम्हाला. हा आणि तुम्ही खर्च लावायला पाहू राहिले मला. 6 एकर तुमच्या नावावर करून गेली ना पूर्ण मी. तुला सगळ्या रिश्तेदाराला फोन लावला होता का? हा सगळ्याला फोन लावून सांगितलं का तू? हा मी फोन लावलाय. फोन लावला आणि सांगितलं सगळ्याला सांगून द्यायचा. फोन लावला मी. आणि तू एक काम कर बरं का. एक काम कर, तू 500 चिल्लर आण. 500ची चिल्लर आण. जर 500 चिल्लर लागन आपल्याला. 500ची नाही, 100ची आहे माझ्याकडे. 100ची आण तुम्ही. 500ची काय ला? तू पागल गिगल झालं का काय? लोक बोला ना आपल्याला. 500ची चिल्लर आण. एक एकचे 5-5चे ठोकळे आण तू जरा. काय हो गणेशराव, किती वाजता झालं? हा किती वाजता झालं हे असं? आणि सरपंच साहेब, हे सकाळचं झालं ना. सकाळी आई चहाला रोज उठती आणि आज उठलीच नाही आई. सकाळी सकाळीच समजलं आम्हाला ते. जाऊ दे बाळ, जाऊ दे. धीर धर तू. सगळ्याला जायचं एक दिवस. आज त्याचा नंबर आहे, उद्या मा नंबर आहे, परवा तुझा नंबर आहे. एक ना एक दिवस सगळ्याला जायचं आहे. गणेशराव काही टेन्शन घ्यायचं नाही बरं का. ते लाकडं इकडे काय आपल्या दुकानातून धाडून देतो बरं का. मी पोराला सांगून दिलंय. पोराला सांगितलं म्या. आणि ते 2-3 पोरं धाडून देतो बरं का. हो बरं सरपंच साहेब बरं. आणि माही सासू लई चांगली होती ना बया. मला म्हणायची तू माही लेक आहे, तू माही सून नाही, तू माही लेक आहे. पण मी काय म्हणते ऐका ना. मी किचन मध्ये गरम गरम पोळी भाजी केली, तुम्ही जेवण घ्या ना. नाही मी काहीच खाणार नाही. मला काहीच खायचं नाही.
आणि तुम्ही आता खाऊन घ्या ना, नाहीतर तुमची ऍसिडिटी वाढून जाईल ना मग. आणि माझी आई लई चांगली होती ना, आणि माझ्या घरचं आता काम करा जाई ती. आणि काय खाऊन आला रे तू, डकारा घेऊ राहिला इथं. माझ्या बाकून गरम गरम पोळी भाजी केली, गपचूप जाया किचन मध्ये दोघं खाऊन या तुम्ही. मी काय म्हणते ऐकते का जरा, चल किचन मध्ये माया मागे मागे जेवण करायला. तुला टाइमावर जेवण नाही भेटलं तर तू मला कुत्र्यासारखं मारीन. आणि तू थोडस रड ना ग जरा, पुऱ्या बाया तुझ्याकडं पाहू राहिले ना, तू दर्शक बी रडना नाही ना. आम्ही काय करू, मला रडताच नाही येऊ राहिलं. हा मी काय करू, मला रडू नाही येऊ राहिलं. अगं डोळ्यात जरा तू जरा तिखट टाक काहीतरी, नाही तर डोळ्यात असे बोट टाक, पाणी काढ जरा डोळ्यातून. माझी सासू लई चांगली होती ना बाळा, मला लई जीव लावायची ना ती. अरे लेकरांनो, ही शेती हे सगळं तुमच्यासाठीच होतं रे. हा, म्हातारी फक्त तुमच्यासाठीच करते रे. म्हातारीला काय लागत तुमच्याकडून? फक्त 2 टाइम जेवण आणि 2 टाइम चहा. फक्त 2 टाइम जेवण 2 टाइम चहा देत जा रे म्हातारीला.